नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत बामनोले येथील एक बुद्ध लेणी बघायला. तर आमच्यासोबत आहेत आज माझे शाळेतले सगळे मित्र. हा अक्षय, हा आहे कुणाल जायबाई आणि हा आहे कुणाल गमरे. तर भेटूया आपण डायरेक्ट आता लेणींवरती. बाय. अजून एक शाळेतले मित्र आलेले आहेत, चिराग म्हात्रे. तर यांना सुद्धा आम्ही आता घेऊन चाललो आहे लेणींवरती. लेणी बामनोले पाठवला नाही सांगा, तिथे जरा पावडर तरी लावायची. बामनोलीमधली ही शाळा आहे. तर बसायचं जाऊन तिथं. अपोजिट साइडला हा डोंगर आहे. त्या डोंगरावरून आता आम्ही वर जातो. अबे तुम्ही आजचा प्रोग्राम काय नाही केलात मग? तर आता तिला आम्ही शोधतो कुठे आहे. मग त्याला 26 तारखेला जमणार आहे. मी रस्ता इथे सगळी मेंबर आता 25 वाली आहेत. प्रोग्राम कर तुम्ही रिप्लाय करता ग्रुपवर. तुम्ही 26 चा फिक्स केला म्हणजे काय सांगितलं प्राइस? तर आम्ही आलो आता बामनोली ते डोंगरावरती. तर लेणी बघायला चाललोय. आम्ही नाही आलो. चढायला लागतंय मस्त चढलं की लगेच जायला. वरती आहे. माझ्या सोबतचे सगळे गेलेत पुढे. आता बघू आता वरती काय आहे. हा, मानगड पण करायचं आहे. हा, थकलो आम्ही. आम्हाला काही सापडत नाही आता लेणी. अरे तेच आहे ना. उतरायचं लफडायचं. कुठं आहे, कुठं पण काय दिसतंय का? पहिल्यांदा जातो या. काही लेणी सापडत नाही आहे. आमच्या सोबतच्याला खाली शोधायला लावलं. आता बघू त्याला तरी सापडत आहे काय. एक खाली पाठवलाय माणूस आणि एक वरती पाठवलाय. बघू आता कोणाला सापडते. आहे ना, अशा प्रकारे चिराग म्हात्रे यांना लेणी सापडलेली आहे. आता उतरायची कसरत आहे. आता उतरायचं म्हणजे आम्हाला टेन्शन आहे. मी घेतो अरे सरकतोय. तो बघ. चल सावकाश सावकाश, काय नाही. नाही बाई, नाही आम्ही पडत नाही. ना असं येत ना. इकडे इथून इझी आहे. इकडे धागा ना यायला. तिकडनं जायला लागेल. गप्प्याकडनं जा. मी तिकडनं येतोय. इकडून त्याला घे. तू आता आहे का ना सरकती? हा ये, लगेच पकडतो तुला. ये जॉन्सन. नाही आता आरामात येईल. आता आरामात येशील. नाही असंच आहे आता इथनं झिगझॅग मध्ये. चला ब्या. ही मजा आली. चढ उतार आणि घामाटलेली चप्पल. आज काहीतरी करणार किंवा भेटली काय? नक्की काय? हाय असणार. अशा प्रकारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आम्हाला लेणी सापडलेली आहे. तर बघूयात कशी आहे. चिराग म्हात्रे यांनी शोधलेली आहे. हो, एक नंबर. लाईट लागेल आपल्याला सगळ्यांना. त्याला काय लाईटची काय करता येईल का? खूप मोठ्या प्रकारे अशी लेणी आहे. बघूयात आता आतमध्ये जाऊन काय आहे. तर होय. तर इथे आतमध्ये काहीतरी कोरून ठेवलंय, पण ते आता आत जाऊ शकत नाही. पूर्णपणे पाणी आहे आतमध्ये. चप्पल काढून जाऊ शकतो. हा पता आहे. आतमध्ये जर व्यवस्थित काढायचं असेल तर येईल. चप्पल काढा, शूज काढवायचे. इथं पण ते कचरा आहे ना. खूप प्रयत्न करावे लागले. डोंगर चढ उतार करावा लागला. आणि
तू तिच्या आईला शब्द तुझे नीट कर. पण आम्ही सर्वांनी पुमाचे शूज घातले असल्या कारणाने प्रयत्नच बोललो पण बघ मला शाप हे झाला त्याला. तर आम्हाला माहिती भेटली होती की या लेणीच्या बाजूला एक विहीर सुद्धा आहे. तर इथे वरती काहीतरी असं वाटते काहीतरी असेल तिथे, तर जाऊन आपण बघूयात. कोरलं काय पण बापरे, चढणं जरा जास्तच कठीण आहे. दुसरीकडनं बघायला लागेल रस्ता. हा, अशा प्रकारे विहीर दिसलेली आहे, बघू शकता. हा आहे. हो, खतरनाक. आता किती खोल आहे ते तर माहिती नाही आहे. इथे बघा, खाली इथे लेणी आहे आणि थोड्याच वरती ही एक विहीर टाईप आहे. आणि हा डोंगर अजून पुढे खूप उंच आहे. बघू शकता तुम्ही व्ह्यू. ही विहीर खूप चांगली जागा आहे. प्रत्येकाने यावी, व्हिजिट करावी. तुम्ही वर काय येत नाहीत पण तुम्ही वर काय येत नाही. आम्ही वर येऊ अजून विहिरीचा आनंद घ्या, वर या. हात दाखव हात दाखव हात दाखव. थांब तिथंच थांब खाली. या ह्याच्यातूनच आहे, इथं जरा पाय ठेवायला हवं असं दिसतंय मला. हौदारी अजब 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 विहीर बघण्यात आले आज. पण हे नवलच. एका डोंगरामध्ये एकच लेणी. मला असं वाटतं आपण जर अजून शोधलो डोंगर, तर एक अजून काहीतरी सापडू शकतं आपल्याला. याला घेऊन जा. एवढ्या खडका भागामध्ये. पण आपल्या जवळच्या गावामध्ये असं आपल्याला माहिती नव्हतं. हे खरं आहे. पनवेलवरून बघायला आलोय मी. हा आलाय पनवेलवरून. पुणे, माणगाव, पुणे. चला आता पुढच्या प्रवासाला निघूयात. शेवटला येवलेला हे कराय. तर अशा प्रकारे आमची लेणी बघून झालेली आहे. लेणीच्या थोड्याच वरती एक छोटीशी विहीर आहे. किती खोल आहे त्याचा अंदाज तर आला नाही आहे, पण एकच लेणी आहे आणि एक छोटी विहीर आहे. बामनोली इथली एक शाळा आहे. त्या शाळेच्या अपोजिट साईडला जो डोंगर आहे, थोडं वरती चढायला लागतं, तिथे तुम्हाला लेणी बघायला मिळेल. तर आता आम्ही जातो परत माणगावला. आमच्या आता लेणी बघून थकलेले मित्र आणि हा सुंदर असा व्ह्यू बघत आहेत. हे असं घे ना. खूप मोठी ट्रेकिंग करून खूप. आम्ही पॉज का झालाय. चिराग म्हात्रे यांनी एक अद्भुत असे झाडाचा शोध लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो. या झाडाला बघा, मूळ वगैरे काहीच नाही, हवेत आहे. आता हवेत त्याला कुठनं खत पाणी काय भेटतंय काय माहिती. बघा, बघू शकता तुम्ही. कुणाला जावे म्हणतायत, सागवानाचं झाड असेल ते. मुळाचा शोध लागलेला इथे. अच्छा, मुळं इथे आहे. अरे, ब्ल्यूटूथ कनेक्ट झालंय. हा, आपण जवळ होता. हा, जरा व्यवस्थित पण आहे. हा. इडली जिरवायची. तर अशा प्रकारे आता मी आलो होता खाली. सगळे थकलेत. अक्षय काय वरती आलंच नाही आहे. हे आलेलो सान्या. विहिरीमध्ये पोहलाय. नाही ना, मग विहिरीचा काय व्यास किती होता ते सांगा. जर इकडे हात धुवून. हा तर आता या डोंगराच्याच बाजूला बामनोली इथली शाळा आहे. पूर्ण तयारी चालली आहे 26 जानेवारीची, तुम्ही बघू शकता. पोरांची इथे पण जाऊन येऊ. लहानपणीचे दिवस, गेले ते दिवस. राहिले ते आठवण. आठवणी. मस्त आहे रे, पण ही शाळा इथे शाळा असते आपली पण मजा अमय शेठ पण येतो होते शिकायला. कोण अमय आपला जोशी. इथे कसं काय? तर आम्ही आता खूप जास्त थकलेलो आहोत. तर सगळेजण आता आम्ही चहा प्यायला जातो. आणि चहा पिताना पुढच्या व्हिडिओचं आम्ही डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला आम्ही सांगतो काय करणार आहोत ते.
तर भेटूया चहाला. नेहमी उशीर येणारे आमचे जुने मित्र तन्मयजी कसबजे. शाळेत सुद्धा कधी वेळेत आले नाही. चहा प्यायला 26 जानेवारी 15 ऑगस्ट ॲबसेंट. तन्मय कमी तांडा नावाने प्रसिद्ध असणारे. पास झाला आता. लपून छपून आमच्या इथे शेवपुरी पाणीपुरी काहीतरी खात आहेत. स्पायसी आहे काय? तर अशा प्रकारे आजचं आमचं बामनोली येथील लेणीचं दर्शन झालेलं आहे. आता चहा वगैरे पण पिऊन झालेला आहे. तर आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओचा टॉपिक आपला असणार आहे शाळेतल्या मित्रांसोबतची पोपटी. तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. तर बनून राहा आमच्या आता पुढच्या व्हिडिओसाठी. चला बाय बाय. आणि लोकांना काय सांगायचं आहे चॅनलला? सबस्क्राईब करा, लाईक करा. शेअर आणि सबस्क्राईब. बाय.